तर आज आपण अशा प्रकारे कुळिथाचं म्हणजेच हुलग्याचं माडगं करणार आहोत. अशा प्रकारे चला तर मंडळी, आज आपण असे हुलगे, ह्याला हुलगे म्हणतात, त्या हुलग्याचं आपण माडगं बनवणार आहोत. अगदी थंडीमध्ये खास आवर्जून प्यावंच हे माडगं. अगदी शरीरामध्ये भरपूर फायदे देणारं, हे अगदी उष्णता शरीरात वाढवणारं, हाडे मजबूत करणारं, भरपूर प्रथिने असणारं, असं मस्त प्रोटीनयुक्त सर्दी खोकला किंवा अस्थमाच्या पेशंटसाठी सुद्धा अगदी गुणकारी असणारं, असं भरपूर फायदे असणारं, शुगर कमी करणारं, हृदयरोगासाठी अगदी इतके फायदे आहेत ह्याचे. तर आपण ह्याचं माडगं कसं करायचं ते बघू. थंडीच्या दिवसात हे असं करून पिणं खूप गरजेचं आहे. अगदी प्रोटीनयुक्त अगदी छान असं माडगं आज आपण करणार आहोत. त्यासाठी मी अर्धी वाटी घेतलेले आहेत हुलगे, ह्याला कुळीथ पण म्हणतात. तर हे सर्वप्रथम आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत. तर चला बरं आपण भाजून घेऊया. इथे कढई ठेवली मी गरम करायला, त्यामध्ये आता आपण हे हुलगे घालूया आणि छान आपण हे 1 ते 2 मिनिटं गॅस लो टू मीडियम वरच छान भाजून घेऊया आणि मस्त मिक्सरला त्याची बारीक पावडर करूया. असं करून घेऊया आपण, कारण हे भाजले की अगदी छान होतात, टेस्ट छान येते. हे असं भाजायलाच लागतं. तर असं भाजून घेऊया आपण. तर अशा प्रकारे आपण छान भाजून घेतलेला आहे. तडतड आवाज येतो आणि सुगंधही सुटतो ह्याचा, तुम्ही बघू शकता आवाज. हे अगदी आपण भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे गार करूया आणि मिक्सरला ह्याची बारीक पावडर करूया. तर आता आपण हे मिक्सरला छान बारीक करून घेऊया. तर आपण मिक्सरला तुम्ही बघू शकता असं वाटून घ्यायचं आहे बारीक करून, आणि लहान भांड्यामध्येच करायचं म्हणजे चांगलं होतं ते. आणि आता आपण परत कढई ठेवलेली आहे गरम करायला. आता त्यामध्ये आपण तूप घालूया, 1 ते 1.5 चमचा. आता तूप छान गरम झालेलं आहे. त्यात आपण हे पीठ घालून घेऊया, कुळथाचं हुलग्याचं पीठ. आणि तुपामध्ये छान खमंग आपण भाजून घेणार आहोत. जसं आपण रवा भाजतो तुपामध्ये, सेम तसं भाजून घ्यायचं आहे तुपात. असं छान भाजून घेऊया आपण परत एकदा. आपण कुळीथ पण हुलगे पण आपण भाजून घेतलेले आहेत. आणि असं तुपामध्ये पण पीठ छान भाजून घेतलं ना, तर अगदी टेस्टी आपलं माडगं तयार होणार. माडगं म्हणतं कोणी, सूप म्हणतं, पण पूर्वीची लोक माडगंच म्हणायची. अगदी हे उसाच्या रसामध्ये करायचे पूर्वीच्या काळी. माझ्या आजोबा ज्यावेळेस होते त्यावेळेस ते सांगायचे. अगदी उसाचं रस आणायचे, अगदी चरवी भरून, आणि अगदी जॉईंट फॅमिली असायच्या त्या काळात. तर असं हुलग्याचं माडगं करून प्यायचे, अगदी पौष्टिक असं. तर मला ही रेसिपी करूशी वाटली म्हणून मी आज ही रेसिपी दाखवतीये. अगदी पारंपरिक रेसिपी आहे, अगदी पूर्वीपासून चालत आलेली, अगदी भरपूर महत्त्व देणारी आयुर्वेदिक अशी औषधी गुणधर्म असणारे हे हुलगे. तर मी थंडीच्या दिवसात हे अगदी खाणं खूप आवर्जून महत्त्वाचं आहे. शरीराला उष्णता देतं भरपूर. असं सुंदर असं होतं माडगं. आणि असे छान तुपात छान भाजून घेतलं आपण, तर मुलं सुद्धा आवर्जून पिणार. त्यांना कळणार नाही कसलं आहे सूप. त्याच्यामुळे असं चांगलं टेस्टी बनवायचं हे. तर आपण हे
गॅस लो टू मीडियम वरच अगदी छान खरपूस भाजून घेऊया. आता छान आपण भाजून घेतलेलं आहे पीठ, तुम्ही बघू शकता तुपामध्ये. आता आपल्याला ह्यामध्ये दूध घालायचं आहे. कोमटच दूध केलेलं आहे मी, ते घालून घेऊया आपण. तुम्हाला किती पातळ हवंय त्यानुसार. तुम्हाला पाण्यात करायचं तर पाण्यातही करू शकता, पण मी अगदी दुधामध्ये करतेय, कारण अजून आपलं हे वाढवण्यासाठी दुधामध्ये. यामध्ये आपण आता अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे खिसून, तो सुद्धा घालूया. वेलची पावडर घालूया अर्धा चमचा. जायफळ पावडर टाकूया. थोडी. आणि सुंठ पावडर टाकूया अर्धा चमचा. परत एकदा मिक्स करूया छान. गूळ म्हटल्यावर वेलची आणि जायफळ आलंच. सुंठ त्याने अगदी छान टेस्टी होतं. आता हे आपण छान उकळून घेऊया. झटकीपट होतं, काही वेळ लागत नाही असं. आणि मस्त गरम गरमच प्यायचं सगळ्यांनी, वाटी वाटीमध्ये घेऊन. बघू शकता तुम्ही. गॅस लो टू मीडियमच आहे. तुम्हाला किती पातळ हवं, किती घट्ट हवंय त्यानुसार तुम्ही दूध ऍड करा, किंवा पाण्यातही करू शकता, किंवा दूध पाणी मिक्सही करू शकता. सुंदर लागतं, तुम्ही सुद्धा करून बघा थंडीच्या दिवसामध्ये. आता आपण छान उकळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपण मस्त छान उकळून घेतलेलं आहे. किती घट्ट झालं बघा. अगदी अर्धी वाटीच घेतलं होतं आपण हुलगे. केवढं घट्ट झालं बघा, अर्धी कढईच्या वरती झालं. सर्वजण घरातले पिऊ शकतात. मग तुम्हाला जर घरामध्ये माणसं कमी असतील तर तुम्ही 2 चमचे हुलगे घेऊन 2 चमचे मस्त ते भाजून मिक्सरला लावणे करू शकता. आमच्या घरामध्ये मी हे 4 ते 5 व्यक्तींसाठी केलेलं आहे, म्हणून मी अर्धी वाटी घेतलं होतं हुलगे. तर इथे 4 ते 5 व्यक्तींसाठी अगदी भरपूर झालेला आहे. आणि घट्ट बघा किती झालेला आहे, घट्ट मस्त झालेलं आहे. सुगंध पण सुंदर सुटलेला आहे. आपल्याला एवढंच करून घ्यायचं आहे. आपण छान उकळून घेतलेलं आहे. शिजलेलं आहे ते पीठ चांगलं दुधामध्ये. तुम्हाला पाण्यात शिजवायचं तर तुम्ही पाण्यातही करू शकता. तुपामध्ये मस्त तुपाचा सुगंध, वेलची, जायफळ, सुंठेचा आणि हुलग्याचा असा मस्त मिश्रित असा सुगंध सुंदर सुटलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि बाउलमध्ये काढूया. तर आज आपण असं कुळीत म्हणजे हुलग्याचं असं छान माडगं करून दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असं सुगंध इतका सुंदर सुटलेला आहे, तुम्हाला सांगते. घरभर असं छान असं माडगं आपण करून दाखवलेलं आहे. प्रोटीनने अगदी भरपूर असं आयुर्वेदिक गुणधर्म असणारं, थंडीच्या दिवसात आवर्जून प्या असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल. कारण सर्दी, खोकला, अस्थमाच्या लोकांसाठी तर अगदी हे
वरदानच आहे. आणि शिवाय हाडांचे ज्यांना त्रास वगैरे होतो त्यांच्यासाठी सुद्धा खूप गुणकारी असं हे सूप आहे. तर पारंपरिक चवदार आणि आरोग्यदायी अतिशय फायदेशीर असं पेय बनवून दाखवलेलं आहे हुलग्याचं सूप. अगदी ग्रामीण व देशी अशा पद्धतीने बनवलेलं हे सूप शरीराला उष्णता देतं, पचन सुधारतं आणि थकवा दूर करण्यास मदत करतं. खुलीत डाळीत भरपूर प्रथिने, लोह आणि फायबर असल्यामुळे हे सूप विशेषतः हिवाळ्यात आणि आजारपणातून सावरण्यासाठी उपयुक्त ठरतं. या सुपामुळे वापरलेले सर्व जिन्नस अगदी सुपाला छान अगदी मस्त सुगंध देतात. साधं पण पौष्टिक असलेलं कुळथाचं सूप अगदी मस्त वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. रोजच्या आहारात 1 वाटी कुळथाचं सूप घेतल्यास शरीर सुदृढ आणि ताजतवानं राहतं. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं हे पारंपरिक सूप नक्की करून पहा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विसरू नका. संगीताज किचन वाईब्सवर आणखी अशाच देशी घरगुती रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.